हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना पण हार्दिक शुभेच्छा. आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज मकर संक्रांती त्यानिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे. आणि नेमकं काही असे प्रश्न पडले, आज स्वयंपाक करायचा की उद्या करायचा. कारण की ना संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. तरी पण म्हणजे आम्ही इथं आहे ना गावामध्ये ब्राह्मणाला विचारलं, तर ते बोलले ज्याला जे एखादंच धरतं म्हणे तर त्यांनी उपवासाचा नैवेद्य दाखवायचा. याला आपण म्हणतो ना सुगड्याला आहे ना खिचडीचा नैवेद्य दाखवायचा ज्याला एकादश येते. आणि ज्याला एकादश नाही त्यांनी दुपारून 3च्या पुढून पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू करायचा आणि म्हणजे 4-5च्या दरम्यान निवेद दाखवायचा सुगड्याला. तर चला, त्यामुळे मग आता किती 2-2:30 वाजले आणि मला आता स्वयंपाक पण बनवायचा आहे, म्हणजे स्वयंपाकाला पण सुरुवात करायची आहे. आणि आता सकाळचे 7 वाजले आणि इकडे चालू आहे गरम गरम पोह्यांचा नाश्ता, म्हणजे चहा आणि पोहे. तर इकडे चहा पण झालेला आहे बघा, चहा झालाय आणि मिस्टरांनी पण घेतलेला आहे. वाढायला जायचंय तुम्हाला? हा, त्यासाठी पोहे पण इकडे परतायला घेतले आणि कोकरा पण गागते बाहेर. मस्त असे पोहे परतते. तर मिस्टर आणि आणू बसले पोहे खायला गरम गरम. तर बाकीचे सगळे पण तोंड धुवून येत आहे, अजून सोनू, आत्या, मामा दुधाला चालले वाटतं ना. आंघोळ झाली मामांची, दुधाला चालली मामा. कारण की आता मला मिस्टरांना लगेच जायचंय पोहे खाऊन. पिली उठली काय ना? ओ बच्ची उठली रे. गुड मॉर्निंग पिल्लू, हॅप्पी मकर संक्रांती. आमच्या पिल्लूकडून पण तुम्हा सगळ्यांना हॅप्पी मकर संक्रांती. पिल्लूची पहिली संक्रांत आहे ना, शिवण्याची पहिली संक्रांत. झोपातून उठलेली आहे ना ती, कशी करते. काय आलं, काय झालं, काय झालं? ओ डोळ्याला पाणी आलं ग शोनीच्या. कुणी दिसलं नाही का आम्हाला रडायला येतं, आहे ना पिल्लू? हॅलो फ्रेंड, तर इकडं हे बघा मस्त अशी डाळ शिजून झालेली आहे. हे बघा किती मस्त डाळ शिजलेली आहे. डाळ शिजून झाली आणि भात. तर आता इकडं भात टाकलेला आहे शिजायला. हे बघा तांदळाचा भात टाकला आहे, सफेद भात. तर इकडे आणू सोनू ना मस्त टेरेसवरती पतंग उडवत आहे, कारण की संक्रांती ना, संक्रांती निमित्त. किती वरती गेलाय बापरे. हा, दोर तुटला होता. मस्त मस्ती चालू, मस्त मकर संक्रांतीचा पतंग बघा किती वरती गेलाय त्यांचा. कुठे आभळ पण आलेले, कुठे हो दिसत नाही हो. हा भरपूर लांब येतो तिकडं. हा ते बघा कोणाचा आहे तो, माऊली. हा ए तुटला आता, ताणूचा पतंग तुटला. भारी वरती गेलता हो. आता गेला, आता भारी खेळत होते हो. आणू पडला ना, आता लय लांब गेला तो, वरती गेला होता एक तर. हा ना, सुरुवातच केली होती आहे ना पतंग उडवायला, लगेच हे गेला मग. हा सकाळपासून उडीत होत्या बरं का, पण मी नेमकं वरती आली शूटिंग घ्यायला पतंगाची, नेमकं तो तुटून गेला. हा. हॅलो फ्रेंड, तर इकडे ना रशीसाठी मसाला काढला आहे. आणि जी आपली डाळ शिजेल राहते ना पुरणाची, ही बघा मस्त अशी डाळ शिजली आहे. आणि जे पाणी राहतं तर ते असं काढून पण घ्यायचं रशीसाठी. रशीला वापरतात हे पाणी. हे पाणी जर घातलं ना रशीला खूप छान रशी लागते, उरलेलं डाळीचं पाणी. तर काढून ठेवलं आहे मी ते. आणि हीच जी शिजेल डाळ होती तीच डाळ इकडं मी ना रशीसाठी म्हणजे वाटण्यासाठी घेतली. आपण सगळं जे डाळ टाकीतो त्याच्याऐवजी अशी शिजेल डाळ घालायची, खूप छान लागते रशी. तर आता सगळं घेतलं आहे मी, तर आता वाटून घ्यायचं आहे. खोबरं, कांदा आणि मिरच्या आहे ना तव्यावरती भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर सगळा मसाला तव्यावरती भाजून घ्यायचा आणि वाटून घ्यायचं आहे रशीसाठी. हॅलो फ्रेंड, तर आता सगळ्या सुगड्यांची पूजा करून झालेली आहे. तर आता मला पूजा करायची त्यांची, म्हणजे सुगड्यामध्ये ना बोरण ते टाकलेले, गव्हाचे वंब्या आणि गाजर सगळं पण टाकलेले, जे जे टाकावं लागतं. तरी त्यांनी ना सुगडाची पूजा केलेली होती, तर मी राहिली होती पूजा करायची. तर आता मी पण पूजा करायला घेतलं होतं.
तर आता कोणी कोणी काय करणार आहे माहिती आहे का, एकादस कशी दुसऱ्या दिवशी सुटती ना, तर आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक दुसऱ्या दिवशी बनवणार आहे. म्हणजे ज्या दिवसाने त्या दिवशी नाही, तर दुसऱ्या दिवशी बनवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. कारण की मग उपवास सोडतो त्या दिवशी, आणि जसं काय पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा सुगडाला आणि उपवास सोडायचा, म्हणजे एकादस पण सुटाती. त्यामुळे काही काही सणाच्या दिवशी ना पुरणपोळी करता दुसऱ्या दिवशी करणार. म्हणजे जे एकादस धरतं ना ते ना एकादस सुटण्याच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे आणि सुगडाला नैवेद्य दाखवून उपवास सोडणार आहे एकादशीचा. हॅलो फ्रेंड, तर पिलूला आहे ना 8 मंथ कंप्लीट झाले. तर हे बघा मस्त असं सिम्पल मकर संक्रांतीच्या दिवशी तिचे 8 मंथ कंप्लीट झाले, त्यामुळे आम्ही साधं सिम्पलच बनवलं आहे फोटोशूट. तर इकडे आहे ना सूर्य काढलेला आहे आणि पक्षी पण काढलेले. तर इकडे हॅप्पी मकर संक्रांती पिल्लूला. आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला, शिवन्या म्हणती तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हाय ना? काय म्हणती तू सबस्क्रायबरांना, काय म्हणती पिल्लू? अय्यो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, है ना पिल्लू? तर इकडं पतंग पण काढलेली आहे आणि इकडं हरभरे आहे, थोडंसं गाजर आणि गव्हाच्या ओंब्या ठेवलेलं आहे. तर साधं सिम्पलच डेकोरेशन केलेलं आहे पिल्लूचं. तिला लय भारी वाटले, लय छान वाटले पिल्लूला. कशी हसती पाहिली का? ओ ओ काय काय. तर सिम्पल असं फोटोशूट केलेलं आहे तिचं, खूप घाईमध्ये केलेलं आहे. आणि शिवाय रात्रीचं बनवलं आहे कसं, आज दिवसभर सण वगैरे होता, पुरणपोळी केली थी, त्यामुळे मग टाईम नाही भेटला दिवसा. मग आत्ता रात्रीचं बनवले आणि अनुनी मला मदत केलेली आहे बनवण्यासाठी. तर अनु आणि मी बनवले मस्त असं पिल्लूचं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे पिल्लू म्हणते तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हा पिल्लू. ओ काय. तर पिल्लूची पहिली मकर संक्रांती आणि थोडंसं फोटोशूट पण केलं आहे. थोडंसं उशीर झाला पिल्लूचं फोटोशूट करण्यासाठी, कारण की 13 तारखेला तिचं फोटोशूट असतं. म्हणजे 13 तारखेला तिचं दर महिन्याला आम्ही बनवित असतो, कारण 13 तारीख आहे ना तिची. पण आज थोडंसं लेट झालो, कारण की टाईमच भेटला नाही संक्रांतीचं बनवण्यासाठी. घेतले सॉक्स काढून तिने, सॉक्स काढून घेतले पिल्लूना. सॉक्स आता ठेवीतच नाही, आता जशी मोठी झाली ना ती डायरेक्ट हाताने ओढून घेते. बघा आता चालू व्हिडिओमध्ये हाताने ओढून घेतले पिल्लूना. काय आहे कावर ओढून घेतले? पहिले कसं काही काढून घेतले. दाखवती पण मी काढली म्हणून. ओ तर चला सिम्पल असं फोटोशूट केलं आहे पिल्लूचं. हॅपी मकर संक्रांती. काढूनच घेतले शॉक्स पिल्लूना. दे 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 दे, कशी हसती आहे. तर थोडासा उशिराच आला हा व्हिडिओ, कारण की अगोदरच टाकायला लागत होता पण टाईम नाही भेटला, त्यामुळे थोडासा लेट टाकला. कारण की संक्रांत आता होऊन गेली, संक्रांतीच्या अगोदरच टाकायला लागत होता हा व्हिडिओ. थोडासा उशीर झाला आहे. काय तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हा ना पिल्लू? हा, तरी तर तिळगुळ पण ठेवलेली प्लेटमध्ये, हे बघा. आणि पतंगाला बोराचे डोळे काढलेले. मस्त मांजा पण आहे पिल्लूला खेळायला, पतंग खेळायला, आहे ना? हॅलो फ्रेंड, तर इकडं चालू आहे गरमागरम कुरकुरीत भजी का कुरडाई चालू आहे वाटतं. कुरडाई करून झाली, निवड झाली. हां, चालू आहे स्वयंपाक आणि बाहेर पोळ्या पण चालू आहे. आणि मी गाया पिळून घेतो तोपर्यंत, म्हणजे गरमागरम पोळी खाता येईल. सगळ्यांनाच आवडत आहे. काय रे पिलू? हो, थांगा पलटी अयो. काय रे? हा, काय होतंय? हॅलो फ्रेंड, तर इकडं चालू आहे आता गरमागरम पोळ्या. आणि इकडं आणू पण पोळ्या करू राहिली. कधी आजू चालू. बरं चला, मी आता आहे ना झटपट गाया पिळून घेतो.
आणि आता गाय पिळून घ्यायच्या, गायला चारा बिरा खाऊन झालाय सगळं. मग पाणी पाजून मग म्हटलं इकडं निवांत इकडं पण बांधायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 गाय आहे. कडाले कारोडे. तर चला पिळून घेतो गाय. तर पुरणपोळी बघा किती छान फुगलेली आहे. फुगली आहे बघा, फुगली होती पण आता थोडी हे झाली. पोळ्या गरमागरम मस्त फुगले. भजी एकदम छानपैकी झाले बरं का. सुगड्याला निवड दाखवायची. निवड दाखवून झाली इथं आता. आणि तिकडे देवाला पण दाखवायची. इकडं माझ्या गाया पण बांधून झाल्या. गाया पिळून निवांत बांधल्या. आता उन्हाळ्यात लागलाची मोकळ्या हवेशीर. तर सगळे निवड ठेवून झाले आता. आणि आता जेवायची तयारी करावं लागेल. तर चला दादा बसले जेवायला आणि मला पण बसायचंय. सार पुरणपोळी म्हणलो सगळ्याच आयटम करावा लागतो. अक्का सोडून ते मागून बसणार आहे. आता आम्ही बसतो.